चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 13 फेब्रुवारी मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे गणेश जयंती। खरं तर मंगळवारच्याच दिवशी गणेश जयंती आल्याने उद्याच्या दिवशी अंगारक योग बनत आहे। बघा, जसं गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असलं की आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करतो, तसं जाही चतुर्थीच्या दिवशी मंगळवार असतो तर तो दिवस आहे तो आपण अंगारक योग म्हणून साजरा करतो। या दिवशी शुभ वस्तूंची खरेदी केली जाते, आपल्या घरामध्ये नवीन जी कामं आहेत त्या कामांची सुरुवात केली जाते। शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठी अंगारक योग जो आहे तो विशेष महत्त्वाचा मानला जातो। तर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बापांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा अंगारक योग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। खरं तर क्वचितच बघायला मिळालेला किंवा मिळणारा हा जो योग आहे तो उद्याच्या दिवशी बनत आहे। गणेश जयंतीचा दिवस म्हणजे काय तर बघा, गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करतो। उद्याचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात खूप अडथळे आहेत, संकटे आहेत, इच्छा पूर्ण होत नाहीये, काही केल्या कसल्याही गोष्टींनी तुम्हाला जर लाभ होत नाहीये, घरातील दारिद्र्य किंवा गरिबी जी आहे ती हटतच नाहीये, तर त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची आवर्जून सेवा करा। खूप उपाय आणि सेवा सांगितलेल्या आहेत, त्यातील एक सेवा जरी केली तरी संपूर्ण दिवसाचं फळ प्राप्त होईल। समजा सेवा किंवा उपाय करायला वेळ नसेल तर फक्त तुम्ही जप करा, गणपती बाप्पांचं नामस्मरण करा, इतकं जरी केलं तरी त्याचा तुम्हाला खूप जास्त पटीने लाभ होईल। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायची आहे। ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व संकटांचा नाश होईल, सर्व विघ्न जे आहेत ते टळून जातील, कितीही तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे दुःख आहे ते संपून जाईल, तुमची, तुमच्या घराची आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। वर्षानुवर्षांपासून असलेल्या, अडलेल्या, कठीणातील कठीण अशा कुठल्याही इच्छा असतील, ह्या सर्व इच्छा फक्त या एका उपायाने पूर्ण होतील। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी किंवा मग सायंकाळी हा उपाय करायचा आहे। आता यासाठी काय करायचं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, आपल्याला एक छोटंसं चौरंग किंवा पाट घ्यायचं आहे, त्यावरती स्वच्छ कपडा ठेवायचा आहे, एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, या दिव्यात चिमूटभर हळद घालायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीला सगळ्यात आधी अभिषेक घालून घ्यायचा आहे, दूध पाण्याने वगैरे, फक्त पाण्याने घातलं तरी चालेल। मूर्ती स्वच्छ साफ करून घ्यायची आहे। आता या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे, ठीक आहे। गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करायची आहे। हळद कुंकू अर्पण करायचं, थोडे अक्षता अर्पण करायचं, लाल रंगाचं फूल अर्पण करायचं, लाल रंगाचं काही फळ अर्पण करायचं। हे सगळं करून झालं की त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। ती कोणती तर बघा, तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे, अख्खी कोरी करकरीत व्यवस्थित असणारी एक सुपारी घ्यायची। त्या अगोदर एक नागवेलीचं म्हणजे विड्याचं पान घ्यायचंय, ज्याला खायचं पान असं देखील म्हणतो। हे पान स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे। या पानावरती एक हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, ठीक आहे। स्वस्तिक काढून झाला, स्वस्तिकाच्या बाजूला 2 रेषा देखील ओढायच्या आहेत आणि त्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती ती सुपारी ठेवून द्यायची आहे। आता या सुपारीच्या वरती तुम्हाला थोडीशी हळद ठेवायची आहे। बघा, सुपारीच्या वरती थोडीशी हळद अर्पण करायची आहे, कुंकू नाही, फक्त हळद। यानंतर काय करायचं तर तुम्हाला 121 अख्ख्या अक्षदा घ्यायच्या, ज्याला आपण तांदूळ असं म्हणतो। तांदूळ, अक्षदा, बघा, प्रत्येक पूजेत, प्रत्येक शुभ कार्यात अक्षदा ह्या विशेष महत्त्वाच्या असतात आणि त्याशिवाय प्रत्येक पूजा ही अपूर्ण असते, ठीक आहे। 120 अक्षदा
उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती कुंकू ठेवायचं आहे आणि डाव्या हाताने त्या अशा चोळायच्या आहेत. म्हणजे ह्या अक्षदा आता तुम्हाला कुंकवामध्ये पूर्ण मिक्स करायच्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये त्या अक्षदा ठेवून द्यायच्या. एक अक्षदाचा दाणा उचलायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करत ओम गण गणपते नमो नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करत त्या सुपारीवरती ही अक्षदा अर्पण करायची. पुन्हा दुसरी अक्षदा उचलायची, पुन्हा सेम याच पद्धतीने सुपारीवरती अर्पण करायची. अशा 120 अक्षदा एक एक करत एक एक वेळा मंत्र म्हणत बघा. जास्त वेळ लागणार नाही कारण मंत्र फक्त 1 सेकंदाचा आहे. ठीक आहे, मोजून या सेवेसाठी फक्त 15 ते 20 मिनिटं तुम्हाला खूप होतील. तर तुम्हाला एक एक करत अशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत. 120 अक्षदा पूर्ण तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायच्या. त्यानंतर 3 अगरबत्त्या पेटवायच्या आणि ह्या 3ही अगरबत्त्या त्या सुपारीला आणि गणपती बाप्पांना ओवाळायच्या आणि त्या बाजूला लावून द्यायच्या. ही सुपारी अशीच ठेवून द्यायची, अक्षदा ही अशाच ठेवून द्यायच्या. दुसऱ्या दिवशी गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा छोटाशा वस्त्राचा तुकडा घ्यायचा आणि त्या लाल रंगाच्या वस्त्राच्या तुकड्यामध्ये ही सुपारी आणि त्यासोबत घेतलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा ठेवून द्यायच्या. या पोटली म्हणजे या कापडाला एक चांगली घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची. ठीक आहे, आता काय करायचं, जेव्हाही तुमचा कधी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाण्याचा योग येईल, कधीही दुसऱ्या दिवशी, 10 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात, वर्षभरात, तेव्हा ही पोटली तिथे घेऊन जायची आणि त्यामध्ये घातलेली जी सुपारी आहे ना ती गणपती बाप्पांच्या जवळ ठेवून द्यायची. गणपती बाप्पांना त्या मंदिरात जाऊन अर्पण करायची आणि त्यामध्ये घातलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या अखंड रूपाने स्वतःच्या सोबत ठेवून द्यायच्या. आता तुम्ही सांगाल की ताई आम्ही वर्षाने जाऊ, मग सध्या ही पोटली काय करू, तर सध्या ही पोटली स्वतःच्याच जवळ ठेवा, खिचात, पॉकेटात, पर्समध्ये ठेवा. पण जेव्हा कधी मंदिरात जाल तेव्हा त्यातली सुपारी काढून फक्त गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये म्हणजे त्यांच्या मूर्तीजवळ ठेवून द्या, त्यांना अर्पण करा आणि अभिमंत्रित केलेले हे 120 तांदूळ आहेत ते मात्र स्वतःच्या जवळ ठेवा. हा उपाय केल्याने तुम्हाला खूप चांगल्या पटीने अनुभवायला सुरुवात होईल, आर्थिक लाभ होईल, 4 पैसे कुठेतरी उरत आहेत, घरामध्ये पैशांचा ओघ वाढत आहे, जिथे जिथे आर्थिक चणचण होती ती कुठेतरी कमी झालेली आहे. तसंच जे संकट विघ्न आली होती ती कुठेतरी टळत आहेत, कामांमध्ये येणारे अडथळे जे होते ते कुठेतरी कमी होताना दिसतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, घरामध्ये पैसा येईल, आलेला पैसा खेळता राहील, कर्जातून मुक्तता होईल, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. जिथे जाल तिथे यशाची प्राप्ती होईल, यश तुम्हाला भरभरून मिळत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, विशेष महत्त्वाचा उपाय आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.